जळगावात आज जर आपण विचार केला तर तब्बल 5 वाजेपासूनच या ठिकाणी मुसळधार पावसाने या ठिकाणी सुरुवात केली आहे। मी आता जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे उभा आहे आणि या ठिकाणी पावसाच्या सरी बरसताना आपल्याला दिसत आहे। मात्र दुसरीकडे आपला न्याय व हक्क मागण्यासाठी इथे नागरिक उपोषणाला भर पावसातही बसल्याचं दिसून येत आहे। एकीकडे जर आपण विचार केला तर जळगावच्या शिवतीर्थ मैदानावरती आपण या ठिकाणी जर बघतोय तर बेमुदत उपोषण देखील सुरू आहे, तर दुसरीकडे आमरण उपोषण आहे आणि तिसरीकडे साखळी उपोषण आहे। असे 3 उपोषण भर पावसात हे नागरिक आपल्या न्याय आणि हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले दिसत आहेत। एकीकडे पाऊस सुरू असतानाच मात्र आपल्याला कुठेतरी न्याय मिळावा, कुठेतरी प्रशासकीय अधिकारी आपली या ठिकाणी व्यथा जाणून घेण्यासाठी येईल अशाच मागणीसाठी हे 3 आंदोलन या ठिकाणी शिवतीर्थ मैदानावरती आपल्याला दिसून येत आहे। आपण एकेकाकडे जाऊयात। या ठिकाणी भागपूर गावातील घराची जमिनीची भागपूर सिंचन सरकार हे अधिग्रहित केलेली आहे। याच्या निषेधार्थ या ठिकाणी साखळी उपोषण आपल्या तालुक्यातील सामान्य नागरिक या ठिकाणी दिसत आहेत। आजीबाई, एकीकडे पाऊस सुरू आहे मात्र आज तुम्ही या ठिकाणी भर पावसात उपोषणाला बसले, काय मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे की आम्हाला आमचा हिस्सा मिळावा। काय झालंय नेमका हिस्सा काय? आमच्या आई पैसे आमच्या आईचा आजोबाकडे आमची आई आहे ना, आम्हाला काही पण मिळलं नाही आहे, तर आम्ही इथं उपोषणाला बसले, आम्हाला पैसा मिळावा पाहिजे असं आमचं हे आहे। 22 तारखेपासून उपोषणाला बसले आहे आम्ही। निश्चितच आपण बघतोय तर 22 तारीख पासून उपोषणाला बसले आहेत। इथं कोणी आले तर दादा काय सांगाल, काय मागणी तुमची? 22 तारीख पासून उपोषणाला बसले। आमची 22 तारखेपासून मागणी अशी आहे का आमचे पैसे जे काढले वा समोरच्या व्यक्तीनं ते पैसे आम्हाला आमच्या हिश्श्याचे मिळाले पाहिजे। तर हा जो प्रांत साहेब आहे यांनी बेकायदेशीर पैसे काढून दिले का आपला कोर्टाचा वारंट दाखला न पाहता यांनी पैसे देऊन टाकले समोरच्या व्यक्तीले। म्हणून आमचं म्हणणं आहे का बा आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे हिश्श्याचे, नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। निश्चितच या ठिकाणी जमिनीचा जो मोबदला आहे तो दुसऱ्यांना या ठिकाणी देण्यात आला, त्याचमुळे या ठिकाणी आम्हाला हक्काचे पैसे जे आहेत ते काढलेले आहेत ते आम्हाला मिळावे अशाच मागणीसाठी या ठिकाणी भर पावसामध्ये साखळी उपोषणाला हे सर्वसामान्य जनता या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघतो तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी अनिल उर्फ महादू निम्मा पाटील हे देखील उपोषणाला बसले। दादा काय सांगाल, एकीकडे पाऊस सुरू आहे आणि तुम्ही या ठिकाणी झाडाखाली उपोषण करताय, काय प्रतिक्रिया, काय मागणी तुमची? मागणी आमची जमीन असून बोगस खरेदी खत झालेले आहेत। सदर खरेदी खतावर आमच्या कुठेही सह्या नाहीत, तरी खरेदी खत झालेले बोगस आणि सदर कर्मचारी सर्व महसूल कर्मचारी त्याच्यात साक्षीदार व घेणार देणार आहेत। म्हणून आमच्यावर कुठलाही पोलीस स्टेशन न्याय घेत नाही व जिल्हाधिकारी न्याय घेत नाही। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे व आमची शेती आम्हाला परत मिळायला पाहिजे, नाही तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। तेव्हा आम्ही उपोषण सोडून नाही फौजदारी गुन्हे दाखल झाले तर पुढच्या लोकशाही दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व कुटुंब मिळून आत्मदान करू। तर ह्या होत्या या आमरण उपोषण करणाऱ्या पाटील दाम्पत्याची या ठिकाणी प्रतिक्रिया की जर आम्हाला हक्काचा न्याय नाही मिळाला तर आम्ही येणाऱ्या लोकशाही दिनी या ठिकाणी आमरण उपोषण करू जिल्हाधिकारी कार्यालयात। तर दुसरीकडे आपण बघतोय तर या ठिकाणी हे दाम्पत्य देखील बसलेलं आहे। प्रमोद जगन्नाथ पाटील असतील, संगीता प्रमोद पाटील, या दोघी दाम्पत्यांनी या ठिकाणी बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। दादा, एकीकडे भर पावसात तुम्ही जर बघताय तर एकीकडे पाऊस पडतोय मात्र तुम्ही भिजताना देखील दिसून येत आहे, तुम्हाला न्यायासाठी या ठिकाणी भर पावसात देखील उपोषण करावं लागतं आहे। कोणी अधिकारी आले का? अधिकारी आले, आश्वासन दिलं, पत्र कुठल्याही प्रकारचं मिळालेलं नाहीये। आश्वासना ज्या याच्या अनुषंगाने 2.5 वर्ष आले हा मी लढा लढतो आहे, निष्कर्ष काहीच निघत नाही। ह्या प्रकरणात जर बघितलं जे माझी पार्किंग आहे ते पार्किंगच्या बाहेर निघण्याचा रस्ता आहे, अधिकारी आणि बिल्डरच्या संगम मताने तिथं अगोदर रस्ता बनवण्यात आला होता, रॅम्प बनवण्यात आली होती अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने सांगण्यानुसार, आणि बिल्डरने ती ओसी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ती रॅम्प काढून परत तिथं तो गाळा पॅक केलेला आहे आणि त्याच गाड्याला जळगाव जनता बँकेने 11,20,000चं लोन दिलेलं आहे, हे सातबाऱ्यावर नमूद आहे। ह्या प्रमुख मागणीसाठी आम्ही उपोषण बसलेलो होतो। त्या मागणीच्या अनुषंगाने त्या इमारतीची 52-53 ची नोटीस लागलेली आहे, 25 तारीख तिची शेवटची होती, परंतु कारवाई शून्य आहे। कारवाई तर करत नाही, परंतु आमची मागणी अशी होती की या अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावे
आणि यांना बडतर्फ करण्यात यावं या अनुषंगाने आम्ही उपोषणात बसलेले आहे. पुढचा काय इशारा येणार सर? जर का ह्या उपोषणावरती जे पत्र मिळणार आहे सकाळी मला कार्यालयामध्ये त्यांनी आश्वासन दिलंय की पत्र देतो, त्या पत्र जर समाधानकारक नसलं तर माझं उपोषण कायमस्वरूपी राहील आणि येणाऱ्या लोकशाही दिनी आम्ही सहपरिवार तिथं आत्मदहन करू. तर निश्चितच आपण बघतोय तर एकीकडे हा पावसाळा सुरू असल्याचं चित्र दिसतंय. जळगाव शहरात मुसळधार पाऊस बरसतोय, मात्र दुसरीकडे शिवतीर्थ मैदानावरती आपल्या न्याय आणि हक्कासाठी या ठिकाणी सामान्य नागरिक उपोषणाला बसलेला दिसतोय. मात्र आमच्या मागण्या मान्य न झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये लोकशाही दिनी आम्ही देखील आत्मदहन करू असा इशारा प्रशासनाला दिलेला आहे. कुठलाच ठोस उपाय या ठिकाणी जर येत्या काही दिवसामध्ये जर पत्राच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून जर सरकारने आमची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात आम्ही आत्मदहन करू. याचमुळे प्रशासनाने आता तरी जागा होऊन या उपोषणकर्त्या भर पावसामध्ये जे उपोषणकर्त्या या उपोषणकर्त्या नागरिकांचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जनतेचा या ठिकाणी कुठेतरी जो झालेला उद्रेक आहे तो कुठेतरी थांबवावा आणि यांच्या मागण्याला कुठेतरी योग्य न्याय मिळावा अशीच रास्त मागणी या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.